बीडच्या केज तालुक्यातील मसजोग येथील सरपंच संत देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी वाल्मिक कराडसह हत्येत प्रत्यक्ष सहभागी असलेली सुदर्शन गुले टोळीला अटक केली। या हत्याकांडातील फरार आरोपी कृष्ण अंधाय वगळता सर्व आरोपी सध्या तुरुंगात आहे। मात्र वाल्मिक कराडने या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली आहे। संत देशमुख हत्याकांड प्रकरणात वाल्मिक कराडकडून डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलं आहे। यावर आज बीडच्या विशेष मोक्का न्यायालयामध्ये सुनावणी होणार। यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित राहणार असून आरोपी वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर युक्तिवाद होऊ शकतो। या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे बीडमध्ये दाखल झाले आहेत। आज मंगळवारी सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होईल। वाल्मिक कराड यांनी दोषमुक्ती संदर्भात केलेल्या अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी होणार असल्याचं याकडे सर्वांचं लक्ष लागलं। वाल्मिक कराडची डिस्चार्ज याचिका कोर्टातून मान्य झाली तर वाल्मिकची संत देशमुख प्रकरणातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो। मागील काही दिवसांपासून वाल्मिक कराडचा दोषमुक्त होण्याचा प्रयत्न सुरू आहे। यासाठी त्यांनी मोठी फिल्डिंग लावली, पण कोर्ट यावर काय निर्णय घेणार त्यावर वाल्मिक कराडचं भवितव्य ठरणार आहे। खरं तर संत देशमुख प्रकरणातून सुटका होण्यासाठी आरोपी विष्णू चाटे यानं देखील डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलं होतं, पण मागील सुनावणीत त्याने आपली याचिका मागे घेतली। याचिका मागे घेत असताना पुन्हा अशा प्रकारची याचिका दाखल करण्याचा अधिकार अबाधित ठेवून त्याने ही याचिका मागे घेतली, तर वाल्मिक कराड मात्र आपली याचिका कायम ठेवली। आता आज यावर सुनावणी होणार आहे।